जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र। प्रथमतः महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या सर्व युगपुरुषांना इथे बसलेले 5-6 संघटनेचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्या वतीने पहिल्यांदा त्यांना नमन करतो। आणि आपण आजची ही पत्रकार परिषद जी इथे घेत आहोत ती आपण पत्रकार परिषद आता सुरू करीत आहोत। पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश असा आहे मित्रांनो, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिल्यानंतर एसटी समाजामध्ये 59 जाती येतात, त्या 59 जातींना 13% आरक्षण बाबासाहेबांनी समान त्या काळामध्ये दिलं होतं। आज स्वातंत्र्य प्राप्तीला 75-76 वर्ष पूर्ण झालेली आहेत। 76 वर्षामध्ये आपण आरक्षण लागू केल्यानंतर काही विशिष्ट जातीचा म्हणण्यापेक्षा एकच जात अशी आहे जी मातंग समाजाची आहे। आणि या मातंग समाजाच्या वतीने उपवर्गीकरण लागू व्हावं म्हणून त्यांनी या महाराष्ट्रामध्ये मोर्चे सुरू केलेले आहे। वास्तविक पाहता 75 वर्षामध्ये आरक्षण लागू केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये अशी कुठेही तरतूद केली नाही की बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं नाही की या जातीमध्ये बौद्ध समाज हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्याच्यानंतर येणारा आमचा चर्मकार समाज आहे तो मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यानंतर येणारा आमचा जो परदेशी म्हणजे वाल्मिकी समाज आहे, आदिवासी समाज तर नंतरचा पार्ट आहे। हे जे मोठे समाज आहेत आज आमच्या महाराष्ट्रामध्ये, असं कुठं बाबासाहेबांनी काय वेगवेगळ्या क्रायटेरिया करून कोणाला आरक्षण दिलं नाही। 13% आरक्षण सगळ्यांना समान बाबासाहेबांनी शेवटच्या घटकापर्यंत दिलेलं आहे। परंतु मातंग समाजाच्या काही विशिष्ट आमदार त्यांची नावं घेणं गरजेचं आहे। एक भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत अमित गोरखे, माजी आमदार आहेत भालेराव साहेब, माजी एक आमदार आहेत दिलीप कांबळे, पुण्याचे आमदार होते माझ्या माहितीप्रमाणे, आणि भालेराव मला वाटतं मराठवाड्यामध्ये मला वाटतं त्या भागातले आमदार आहेत। सचिन साठे आणि प्राचार्य शिवकुमार कांबळे अन्य काही त्यांचे प्रतिनिधी आहेत, ते महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण लागू झालं पाहिजे म्हणून प्रयत्न करतात। आमचा जो समाज आहे, आम्ही जे सगळे एकत्र आलेलो आहेत, आमची विनंती सर्व त्या घटकांना आहे, आरक्षण लागू केल्यानंतर बाबासाहेबांनी कोणावरती अन्याय केला नाही। त्यांचं म्हणणं असं आहे की सगळ्यात जास्त आरक्षण जर कोणी घेतलं असेल तर महार जातीने घेतलं। त्याचं कारण असं आहे मित्रांनो की बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मूलमंत्र दिल्यानंतर आमच्या लोकांनी खेळी सोडली, देव नाकारले आणि आम्ही शहराकडे प्रयाण केलं। आणि आमची लोक त्या काळामध्ये आमच्या आजी असेल, आजोबा असेल, त्यांनी आमच्या हातामध्ये पेन आणि पुस्तक दिलं। आमचा समाज मोठ्या प्रमाणात शिकला, त्याच्या खालोखाल आमचा चर्मकार बांधव तो मोठ्या प्रमाणात शिकला। आणि सगळ्यात कमी एससी मध्ये असणारी आमची जी एक वाल्मिकी समाजाचे लोक आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात अधिकारी वर्ग म्हणून आज महाराष्ट्रामध्ये आहेत, तेही शिकले। जे शिकले ते पुढे गेले। परंतु त्यांचं म्हणणं असं की आमच्या आरक्षणावरती महार समाजाने दरोडा टाकलेला आहे। अरे देणारा माझा बाप आहे, देणारा आमचा बाबासाहेब आहे, तुम्हाला तुमच्यावरती दरोडा टाकण्याचा प्रयत्न येतो कुठं? बरं, स्वातंत्र्य प्राप्तीला 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आज तुम्हाला ही स्थिती काय आठवली की आमच्यामध्ये उपवर्गीकरण आम्हाला एक वेगळा जसं वेगळा विदर्भ मागतात तसं वेगळा उपवर्गीकरण तुम्हाला वाटा कसा देते? काही घटनेमध्ये तशी तरतूद नाही। परंतु एक खंडपीठ नेमलं होतं, त्या खंडपीठाने 6 पैकी 5 लोकांनी या खंडपीठाने उपवर्गीकरण लागू व्हावं म्हणून असा निर्णय केला। एक त्रिवेदी नावाची आमची भगिनी ही उच्च त्या खंडपीठामध्ये होती, त्या ब्राह्मण महिला असताना देखील त्या उपवर्गीकरणाला त्या स्त्रीने विरोध केला, मी तिचं अभिनंदन करतो। तिच्यामध्ये त्या मिनिस्ट्रोत त्यांनी मुद्दे दिले, त्या आमच्या जे आता नाव घेतलं चतुर्वेदीताईंनी, ही उपवर्गीकरण जर लागू झालं तर या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण होऊ शकते, हा तिचा अभिप्राय तिने नोंदवलेला आहे। परंतु 5 खंडपीठाच्या निकाल आल्यानंतर एक मला वाटतं एक समिती अपॉइंट केली, त्या समितीचं नाव आहे बदल समिती। त्या बदल समितीने वास्तविक पाहता 59 जातींना एकत्र घेऊन 59 जातीच्या प्रतिनिधींना बसून हा जो मुद्दा इथे निर्माण झालेला आहे त्याच्यावरती काय तोडगा काढता येईल का म्हणून त्यांनी तो प्रयत्न करायला पाहिजे होता, परंतु गुपचूपपणे
त्यांनी तो बदल समितीने अहवाल सरकारकडे पाठवला आणि सरकारने तिथल्या बदल समितीने आपलं जे खंडपीठ आहे त्यांनी सांगितलं मगाशी म्हणाल्याप्रमाणे की कायद्यामध्ये तशी तरतूद नाहीये, परंतु त्यांनी राज्यांना असं सुचवलंय तुमच्या राज्यामध्ये जर बदल घडवायचा असेल, उपवर्गी लागू करायचा असेल तर त्या राज्याच्या मुख्यमंत्रीचा आणि त्या मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. परंतु आमचं म्हणणं असं आहे मातंग समाजाला, तुम्ही आमचे भाऊ आहात, तुम्ही आमच्या विरुद्ध बोला हरकत नाही, पण बाबासाहेबांबद्दल जर अनुद्गार काढले तर यासारखी जमात या महाराष्ट्रात कुठलीच नाहीये. कारण चळवळी आम्ही पेटवलेल्या आहेत, पॅन्थरपासून चळवळी आम्ही पेटवलेल्या आहेत. ज्या वेळी अण्णा हत्यारच्या घटना घडल्या असतील या बारीक समाजावरती पहिला धावून गेलेला आहे तो पॅन्थर म्हणजे बौद्ध समाज. त्या काळामध्ये आम्ही तुम्हाला सेव्ह केलं, तुम्ही आम्हाला सेव्ह नाही केलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही तुमचं प्रोटेक्शन केलेलं, तुम्ही आमचं नाही केलेलं आहे. आणि आम्हाला चॅलेंज करूच नका बिलकुल, प्लीज विनंती मातंग समाजाच्या सर्व नेत्यांना, आमच्या नादी लागू नका. आणि बाबासाहेबांचे अनुद्गार काढले, आमच्यासारखी जात भयावधी कुठलीच नाही, हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले, देशाने पाहिलेले. 500 महाराणी किती लोकांना कापले याचा इतिहास भारतामध्ये आहे. अनेक दलित चळवळीतल्या नेत्यांचा इतिहास भारतामध्ये आहे, महाराष्ट्रात आहे. त्यामुळे ही जी वल्गना तुम्ही करताय, आम्ही तुम्हाला ठोकू, तुम्हाला पाडण्याचं काम आम्ही पण केले. तुम्ही म्हणता ना 700 किलोचं तर प्राचार्य शिवकुमार कांबळे 700 किलोचं एका झटक्यातच मला बाजूला करताय बघा. तीच अवलाद आम्ही आहे, त्याच अवलादीचे आम्ही आहोत. ज्या 500 महारांनी 25,000 पेशव्यांना कापल्या हा इतिहास विसरू नका. परंतु याच्यातले काही जातीवादी लोक आहेत. हा अमित गोरखे नावाचा जो आमदार आहे, अन्य काही माजी आमदार त्याच्यासोबत काम करतात. प्राचार्य शिवकुमार कांबळेची अनेक मी भाषणं वाचली मित्रांनो. एवढा चांगला बोलणारा माणूस, तो स्वतः बौद्ध झालाय. तो म्हणतो जातील मी पहिला बौद्ध आहे म्हणतो. अरे मग तू बौद्ध आहे, तो तुझा उपवर्गीकरण कशासाठी पाहिजे? तू कसा प्राचार्य झालास? कशाच्या घटनेच्या आधारावरती तू प्राचार्य झाला ना. एक काळं बेंडूर कोणतरी आले, लय बडबड 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 करता येते. 24 वर्ष आराम करू आणि 24 वर्ष शासकीय नोकरी केली, रिटायर्ड झालाय. तो आता सांगतो माझं पोरगं BA झाल्याने मजुरीचं काम करतं. अरे भोसडीच्या तुझ्यापेक्षा जास्ती इथं BA MCOM LLM डिग्र्या घेतलेली पोरं बौद्ध समाजामध्ये आज ती बेकार फिरतात. मग आम्ही काय म्हणायचं? BA झाला म्हणजे काय फार मोठा काय उच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती झाला का तुझा पोऱ्या? आणि 23 वर्ष तुला नोकरी कोणी दिली? बाबासाहेबांच्या आधारावरती तुला ती नोकरी मिळालेली. हे त्यांनी नाकारता कामा नये. म्हणून आमचा इथे बसलेले आमचे चर्मकार समाजाचे आदरणीय भरतजी वाघमारे आहेत, हरिशेठ गायकवाड आहेत, अनंत गायकवाड आहेत, मधुकर गायकवाड आहेत. त्यानंतर आमचे भारतीय बौद्ध महासभेचे बबन गायकवाड आहेत, रमेश गायकवाड आहेत, किसन रोकडे, मनोहर रोकडे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आमचे मनोज गायकवाड, विजय जाधव, राहुल लाळींकर, शरदजी मोरे, दीपकजी भालेराव, अन्य सहकारी मित्र देखील RBIच्या मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. आदिवासीच्या समाजाच्या वतीने मालू निरगुडा हे देखील आहेत. त्यानंतर आमचे रामप्रकाश परदेशी, जगदीश लाहोरी, बाबूलाल वाघेला, आकाश परदेशी आणि दिनेश परदेशी हा मेहतर समाज देखील आमच्यासोबत या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे. आदिवासीचे मगाशी म्हणालो की आमचा जो मालू निरगुडा आहे तो ऑन ड्युटी असल्यामुळे तो आजच्या या सभेला येऊ शकला नाही. उत्तम जाधव अंदिवे आहेत, तेही या मिटिंगला आले नाहीत. आमचे शरद मोरे मागे आत्ताच आलेले आहेत. तर हा मोर्चा आम्ही जो काढलेला आहे, आमचा हा एक संघ मोर्चा आहे. उपवर्गीकरण लागू करू नये आमची तमाम या सर्व संघटनेची मागणी आहे. आणि जर उपवर्गीकरण लागू झालं त्याचे दुष्परिणाम काय आमच्या समाजाच्या लोकांना आम्ही समजून सांगले. फडणवीस साहेबांना आमची विनंती, देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना माहिती आहे की एक जातीला दिले तर 58 जाती शिल्लक राहतील. आणि 58 मधली सगळ्यात मोठी जात जी आहे ती बौद्ध आहे. आणि बौद्धांच्या खालून जे आहेत, मग या 58 जातींना अंगावर घेणं आदरणीय फडणवीस साहेबांना कितपत जमणार आहे. तर माझी विनंती फडणवीस साहेबांना, या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, वर्गीकरण आपण लागू करू नका. जो कायदा बाबासाहेबांनी दिलाय समान कायदा आहे, समान अधिकार सगळ्यांना बाबासाहेबांनी घटनेमध्ये दिलेले आहे. घटना आहे म्हणून ती संसद चालते आणि विधानसभा चालते आणि अन्य काही संस्था ज्या आहे, काय कोर्ट कचेऱ्या सगळ्या बाबासाहेबांच्या घटनेच्या आधारावरच चालतात. तिथं काय कोणावरती अन्य अत्याचार होत नाही. फडणवीस साहेबांना पुन्हा एकदा विनंती की उपवर्गीकरण आपण लागू करू नका. जर लागू झालं तर या महाराष्ट्रामध्ये फार मोठा विद्रोह निर्माण होईल आणि त्याची सर्वस्व जबाबदारी माननीय मुख्यमंत्री महोदय तुमच्यावरती असेल. न्यायालयानेच हा खंडपीठाने दिलेला निर्णय असल्यामुळे न्यायालयात जाण्याचा प्रश्नच काय निर्माण होत नाही.
न्यायालयाचे खंडपीठाचे जे कोणी मगाशी मी म्हणालो 6 होते, 6 पैकी 5 लोकांनी उपवर्गीकरण व्हावं करावं असं नाही, तो राज्याचा निर्णय, राज्याने घ्यायचा आहे असं त्यांनी त्यांच्या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे. तो घ्यायचा की नाही घ्यायचा माननीय आताचे जे मंत्रिमंडळातले मुख्यमंत्री महोदय आहेत फडणवीस साहेब, हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी घ्यायचं का नाही घ्यायचं त्यांनी ठरवायचं. जर घेतला तर 58 जातींना त्यांना अंगावर घ्यावं लागेल पुन्हा भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये आज जनगणनेच्या ही 1961ची जनगणना नाही, आता नवीन जनगणना आता सुरू होते आपली नवीन. आता जनगणनेनुसार आमची लोकसंख्या 1.25 कोटी 1 कोटी 14-15 कोटीच्या पुढे गेलेली आहे बौद्ध समाजाची. बाकी तर सोडूनच द्या, एवढा मोठा समाज तुमच्या विरुद्ध पेटून सुटेल वेळ आली तर उद्या. त्याचे दुष्परिणाम भोगायला तुम्ही तयार राहा. मग उद्याच्या मोर्चासाठी संपूर्ण तालुका भाषेत सांगतो, आमचा समाज हा अत्यंत गरीब आहे. हा राजकीय पक्ष नाही आहे. आमच्याकडे ना आमदार आहे, ना खासदार आहे, ना मंत्री आहे, ना संत्री आहे. आम्ही गरीब लोक आहोत. गेल्या 5 दिवसापासून सातत्यपूर्ण ग्रामीण भागामध्ये सर्व मानव आमचे भारतीय बोधम असेल ते त्यांच्या पद्धतीने त्यांची रिक्षा असेल, 4 व्हीलर असेल ते घेऊन ते फिरलेले. आदरणीय वाघमारे साहेब, हरी गायकवाड तेही त्यांची गाडी घेऊन अन्य त्यांचे सहकारी फिरलेले आहेत. आमचे जे वाल्मिकी समाजाचे तोही त्यांच्या पद्धतीने कर्जत शहरामध्ये त्यांचा समाज हा अल्पशा असल्यामुळे कर्जत शहरातच मोठ्या प्रमाणात आहे. तेही त्यांच्या पद्धतीने प्रचार प्रसार घरोघरी जाऊन करतायत. RPIच्या बाबतीत तर काही विषयच नाही. आम्ही सगळ्या खेडोपाडी जाऊन जवळजवळ मी आतापर्यंत 35 गावांना भेटी दिल्या. जी मोठी मोठी आमच्या समाजाची गावं त्या 35 गावांना भेटी दिलेल्या आहेत. आणि मोठ्या प्रमाणात हवे तर मी फोटो तुम्हाला शेअर करतो. ज्या मीटिंग झाल्या अनेक लोकांनी आम्हाला कॉपरेट केले. आणि आमच्याकडे पैसे नसल्यामुळे प्रत्येकजण आता आमचा समाज बऱ्यापैकी प्रोग्रेस झालेला आहे. ती काय राजकीय काय आमदारकीची निवडणूक काय खासदारकीची नाही, लोकांना आम्ही पटवून सांगितले. ते त्यांच्या पद्धतीने त्यांची वाहनं घेऊन त्यांचा स्वतःचा पैसा खर्च करून उद्याच्या मोर्चाला ते उत्स्फूर्तपणे येतील असा माझा ठाम दावा. आम्ही स्थानिक आमदार या बाबतीमध्ये भेटलेले नाही, कारण हा मान्य आमदार महोदयांच्या अखत्यारीतला विषय नाही आहे. केंद्र सरकारच्या मी जो मागाशी म्हणालो जो अहवाल सादर केलेला आहे तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा ते सत्तेमधले आहेत. आता त्यांनीही ठरवायचं आहे की त्यांना पाठिंबा द्यायचा का नाही द्यायचा मान्य आमदार महोदयांनी, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचे मंत्रिमंडळातले तेही सहकारी मित्र आहेत, शिंदे सेनेचे तेही आमदार आहेत, राष्ट्रवादीचे आमदार आहेत, आमचेही आमदार आहेत. 27 आमदार माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलेत आमच्या समाजाचे. आणि त्यांनी आमच्या समाजाबरोबर अन्य जे चर्मकार समाज मातंगाचे काही आमदार जाऊन भेटले. 2 मंत्री महोदय त्यांना भेटलेले, किंवा तुम्ही उपवर्गीकरण लागू करू नका असं मुख्यमंत्र्यांना त्यांनी निवेदन दिलेलं आहे मंत्रिमंडळामध्ये.